नवनाथ भक्तिसार अध्याय 2. श्री गणेशाय नमः. जय जयाजी मूळ पीठवासिनी, पुंडलिकाच्या गोंधळा लागुनी, भक्तवर्धे भवानी, उभी असे सीमा येतो. संत गोंधळी विचक्षण, कंठी मिरविता तुळसी भूषण, तेची माळा सुरक्षण, जगा माझी मिरवसी. घालिती तुझा प्रेम गोंधळ, काम क्रोधांचे देती बळ, गीत संगीत सबळ, गुणगाती माय तुझे. असो ईशा गोंधळ प्रकरणी, संतुष्ट होसी माय भवानी. तर या ग्रंथ गोंधळी येऊनी, साह्य करी जननीय. मागील अध्यायी रसाळ कथन, गणादी सकळांचे केले नमन. उपरी मच्छिंद्राचे जनन यथाविधी कथियले. आता पुढे श्रवणार्थी बसले आहेत मा श्रोती, त्यांची कामना भगवती पूर्ण कराया येई का. तरी श्रोती सिंहावलोकनी कथन, श्री दत्तदेव आणि उमारमण. भागीरथी विपिनाकारण पाहत पाहत चालिले. जैसे फलानिमित्त पक्षी विरत राहते वृक्षी, त्याची नाय उभय पक्षी गमन करती ती राहते. सहज चालती विपिन वाटी, तो मच्छिंद्र देखील त्यांनी दृष्टी. पाय तळून पाटपोटी अस्तित्वच्या उल्ल्यापे, जटापिंगट नखे जळमट कंटकारी पाता मुष्ट. कार्पासमय झाली दृष्ट, त्वचा लिपटली अस्थिंसे. सर्वांगे शिळा टोटळाट, दिसती अवनी नाम पाठ. ध्वनी मात्र शब्द उठे, चलन वलन नयनांचे. ऐसा पाहुनी तपोजेटी विस्मय करीती आपले पोटी. म्हणती ऐसा कलिपाटी तपी नेणो कोणीच. अहो विश्वामित्र प्रकरणी दिसतो तपी आमकुट म्हणी. तपार्थ कामना अंतःकरणी करणी कोणी आते उतेली. मग दत्तासी म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो मी येतो. तुम्ही जाऊन कामने ते विचारावे तया ते. कमणार्थी कैसा भाव जंबळला का मारणं, तरी लिप्सेचा समूह ठाव काय तोही पाहावा. योनी त्यापरी अत्रिनंदन, शिवानंदन सुढाळ रत्न. श्रवण कुठे स्वीकारून तयापासी पातला. उभा राहुनी समोरदृष्टी, म्हणे महाराज तपोजेटी. कवण कामना उदेली पोटी, ते वराते मिरवावे. ऐसे वरदाचे वागवट, मच्छिंद्र श्रवण करिता जगट. नम्रभाव धरुणी प्रगट, तया लागी बोलतो. करणी शब्द पडता सुखसती, वृष्टी काढून यावरती. पाहता झाला दत्ताप्रती, महाराज योगितो. वृसंकेते करुणी नमन, तागिता झाला नाही नम्रपण. जो की ईश्वरी आराधन, प्राप्तीला घेऊ दिला. बोले महाराजा कृपा सरिता, तुम्ही कोणते सांगावे आता. 12 वर्षे काननी लोटता, मानव नातळी दृष्टीस. तरी त्वचित सदैव भवानी, प्रत्यक्ष झाली मग प्रारब्धे धरणी. तरी प्रसाद न अभ्युस्थानी, ठाकुनी जाई महाराजा. ऐसे तयाचे वागुत्तर, एकोणी तोषला अनुसय कुमार. म्हणे मारे नामोच्चार, दत्त ऐसे न जमंती. जो व्याघ्रपती ऋषीजन्म, अति ऐसे तयाना. तयाचा सुख मी दासोत्तम, नाही लगे आधारलो. तरी असो ऐसी गोष्टी, कवण कामना तुझ्या पोटी. उदेली जे तपोजेटी, शब्दसंपुष्टी मिरविका. येरू म्हणे वरदोस्तू, कामनावरी एक भगवंतू. ऐसे वत्ता झाला ते तू, पदावरी लोटला. जैसे सासुऱ्या बाळा असता, अवच दृष्टी पडे माता. अंबरडोनी धावणी येता, ग्रीवे मिठी घाली तसे. किंवा अवचट वस्ता भेटता गाय, मग प्रेम रोटीचे तसदे. तेणे परी मच्छिद्र मोहे, पदावरी लोटला तो. 12 वर्षे तपाचे श्रम, ते आजी पडले मानून एकदम. सांडूनी सकळ अबलाने, मग पदावरी लोटला तो. परी तपश्रमाचे बहुत क्लेश, हृदय गैवरले दुःख देश. नेत्रींचे झरे विशेष, पदावरी लोटले ते. तेणे झाले पादक्षालन, पुढती बोल करी दुःख. हे महाराज तू भगवान, मही माझी मिरविशी. रुद्र विष्णू विरांची सदय, त्रिवर्ग रूपी देह तुम्ही. ऐसे असोनी सर्वमय, साक्षीमय असते तू. तरी येऊन सर्वज्ञ मूर्ती, असोनी माझा विसर चित्ती. वडलासे किमरतार्थी, अपराध गळीसे मोनिया. ऐसे म्हणून वारंवार ग्लानित करी नमस्कार. क्लेश नगींचे चक्षुद्वार, सरिता लोट लोटवी. तरी तो अत्यंत शांतदाता, म्हणे बा हे न करी चिंता. प्रारब्ध मंतरा चळाची सरिता, ओ भोगीला तांची. मग वरदहस्ते स्पर्शोनी मोळी, करणी ओपित मंत्रावळी. तेने अज्ञान दशाका जळी, पेटवणी गेली तत्काळ. जैसे महात्म्य भारती, उदयदृष्टी करिता गवसती. मग अंधकाराची व्याप्ती, पेटवणी जाय तत्काळ. देवी दत्त वरदघन, ओळता केले सगळं ज्ञान. मग चराचर सकळ जीवन, जैसे हेलावरी दृष्टीचे. नाठवे काही दुजे पण, झाले ऐक्य ब्रह्म सनातन. जैसे उदिती संता जीवन, जीवना जीवन समजसे. ऐसे झाली या जीवन समदृष्टी, आत्रेय धरता झाला पोटी. म्हणे बारी योगी दुर्जटी, इंदिरावर कोठी तो सांग. येरू म्हणे जिताता, ईश्वरा वाचुनी नसे वाता. चळी स्थळी काष्टी मही पर्वता, ईश्वर नांदे सरस्वी. ऐसे एकोणी वागुत्तर, गिरिवात कवियत्री कुमार. मग शच्चेच्या धरुणी कर, झालता झाला महाराज तो. सहज चालता चाली नेटी, आले आदिनाथ प्रेम दृष्टी. मच्छिद्र मुग्ध कमळ धाटी, पदावरी वाहत असे. शिवे पाहुनी मंददेवी, म्हणे हा पूर्वी नारायण कवी. मग प्रेम सरितेच्या लोटप्रवाही, दरीला हृदय तत्काळ. तरीला हृदय तत्काळ. व त्रिवर्ग येऊनी त्या स्थानी, दत्तासे म्हणे पंचमूर्धनी. या शिष्या ते अभ्यासोनी, सकळ सिद्धी मिरविका. जे वेदकरणाचे निस्सार, जे सर्वोपकरांचे गुहागर. सकळ सिद्धींचे अर्थमायर, निवेदे तू महाराजा. जारण मारण उच्चाटन, शापादपी निवारण. शरादपी अस्त्रार्धी निबरण, मंत्रशक्ती त्यावरत्या. जो तैसा कर्मविजे पाठ, मोठी देवतेवरती भेट. वंशपरत वाक्पट, मस्तकी स्थापनी जात ती.
वरुणादित्य सोमस्वामी भौमशकरादी यमदमे शिवशक्ती कामतरणी वरदेवनी उठविले. विष्णुवीरांची कृपाकृती वरदेवीचे देवनी शक्ती ते मंत्र अस्त्र्या पार्वती हृदया माझी हे लावला. असो सद्विद्येचा मुंद्राचळ भुवनी आत्री बाळ क्षणमात्र वेचूनी केला सगळं सिद्ध तरणी जे होता. नागवकाती वातास्त्र नग्नगामी महावज्र पावक जलदी अस्त्र पवित्र सांगोपांग तो झाला. ऐसे सांगोनी सांगोपांग जाता झाला योग मार्ग पुढे संप्रदाय योजनी योग कान पाडी मिरवला. पुढील भविष्य जाणून संप्रदाय केला निर्माण षड्रूप जोगी दर्शन कान पाडी मिरवले. नाथ ऐसे देवनी नाम शिंगी शैली देवनी भूषण ऐसे परी करुणी प्रमाण अत्रिनंदन पै गेला. या परी तो मच्छिंद्रनाथ नमोनी निघाला आदिनाथ मैवरी नाना तीर्थे शोध करीत चालिला. तो भ्रमण करता शक्तशेखा झाला महायोगी अंबिका वंदोनी मनमार्गी सप्रेम स्थिती करविली. करीत वैखरी अंबास्तवन तो आले कल्पने मन की काहीतरी कवित्व साधन लोका माझी मिरवावे. कवित्व तरी करावे असे की उपयोगी पडे सर्व जोगास. मग योजनी या शाबरी विद्येस मना माझी ठसविली. यापरी अनेक कल्पना करीत की शाबरी विद्येचे करावे कवित परी वरद गुंती वश देऊत के ते रीती होतील. मग अंबेपासी अनुष्ठान करता झाला सप्तबीन वेदबीजांचे विसिंचन अंबे लागी करीत असे. तेणे जागृत महिषमर्दिनी होऊनी बोले तया लागुनी वारे कमळ कामना मनी वेदली ते मत सांग. येरू म्हणे व जगज्जननी शाबरी विद्येचे कवित कामनी वेदक परी वरा लागुनी उपाय काही मत सांग. उपरी बोले चंडिका भवानी पूर्ण दापावशी सकळ कामनी मग त्या सिद्धाचा हात धरून मार्तंड पर्वती नेला. तेथे माग वृक्ष चिंततेवर तरुण हेतू सिद्धीचे मार दृश्यादृश्य केले पर मा तरुणांत तसे तेथे करुणे विजी हो ना तरू केला दृश्यमान. तो कनकवर्ण दैदिप्यमान निज दृष्टी देखील त्या तरुच्या शाखोपाती नाना देवते विराजती. मग नामाविधाने सगळ भगवती देवतांची सांगित्या ती देवते दुरुंदर बामनवीर मूर्तिमंत असती दरवर नरसिकरिका महिषासुर मोहम्मद ज्योतिंग वीरभद्र वेताळ मारुती अयोध्याधीश श्री कोदंड पाणी रामेश सूर्यनामी तेथे द्वादश मूर्तिमंदनांत तसे पायरी जल देवता असती नव कुमारी ढनना निमदा नाव विमळा मंगळा ज्ञानप्राप्ती व लक्ष्मी आणि विख्याता. यापरी चंडाच्या मुंडा रंडा कुंडा महालंडा अप्सरा जोगिनी षंड वेतंडा तरुभागी विराजल्या. काळव्याळ भैरभैरव वस्त्र घेत सिद्ध भैरव रुद्र ईश्वरी गणभैरव अष्टभैरव हे असती. यापरी शस्त्रास्त्र यामिना कधी द्रुमी कुचित भामिना सातवी जाळा शुभानना वृक्षावरी त्या असती. यापरी शंखिनी डंकिनी यक्षिणी व्यासमुच्चय असती 12 जणी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या. प्राप्ती प्राकम्य अणिमा गरिमा यशत्व वशत्व प्रतिमा महिमा एवंच अष्टसिद्धी नामा तरुवरी विराजल्या. अष्टसिद्धीं संवेत 52 वीर सकळ दैवत तया तरुच्या शाखा व्यक्त करोनिया बैसले. ऐसे दृष्टी पाहिले सर्वही ते पाहती न बोलती काही. यावरी अंबिका करी काही निवेदेनी नाथाते वारे ऋषिमुख पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकटवासनी अंजन पर्वत तयासी म्हणी नदी कचित आहे बा. दक्षिणोगी सरिता जातो ते काठी महाकाळी देवत स्थानी असती जाणत येत भगवती ते नमावे. तेथुनी पुढे दक्षिणपंथी सरिता पात्रे जावे निघुती परिबा तेथे श्वेतकुंडे असती तोय भरित महाराजा. तरी शुक्ल वेल कवळुनी हाती एक एक सोडावी कुंडाप्रती ऐशी कुंडे एकशती हस्तिपत समान आहेत. परी तितके पूजन कुरडे वेली सकळ सरल्या परत पावली पाहत यावे ती वेल्ली सकळ कुंडा माझारी. जया कुंडात सजीव वेल दृष्टीगोचर बा होईल तया कुंडी स्नान वहिले करुणी जीवन प्राशिजे. ते जीवन प्राशिता निश्चित मूर्छा येईल एक मुहूर्त ते 12 नामी जपावे आदित्य मूर्छे माझी अस्तापे. मग प्रत्यक्ष होईल तमांतक मळी घ्यावा तो हस्तक पुढे काच कुपिका भरुणी उदक येथे आवे महाराजा. मग 12 नामी करुणी संचनी तरुणानं त्या जीवनी तेव्हा देवते प्रसन्न होऊनी वरदान तुते देतील बा. तरी एक वेळा न घडे ऐसे खेपा घालाव्या क्षणमास एक एक दवेत एक खेपेस प्रसन्न होईल महाराजा. ऐसे सांगोनी माय भगवती गेली आपले स्थानाप्रती येरू पावला अंजन पर्वती सरिता पात्री उगाते. काळी महाकाळी देवतास नमोनी निघाला काननास करी कवळणी शुक्लवेलास कुंडा लागी शोधत असे. असो एकशत कुंडे पाहून इतक्या शुक्लवेल स्थापन पुन्हा पाहे परतोन सकळ कुंडा माझारी. तो आदित्य नामे कुंडी तीव्र तो वेल पाहे साचोकार तो दृष्टी पडे पल्लवाकार स्नान तेथे सारे. स्नान झाली या उदकपान भूतांची व्यापिले अतिमूर्छन परी द्वादश नामी मंत्र साधन सोडिले नाही तयाने. परी मूर्छा ओढविली अतितुंबळ शरीर झाले अतिविकळ स्वेद नेत्रे गेला अनिळ देह सांडवणी तयाचा. ब्रह्मांडातोनी अंतर्ज्योती तीही वेदो पाहे अंती परी आदित्य नावे जाण होती जपा लागी नित्य करीत. जैसे जागृती घडोनी येती त्याची स्वप्नी जीव घोकित त्याची न्याय उरला हेत जीव जपी अर्कातो. ऐसे संकट घडता थोर खाली उतरल्या प्रभाकर कृपे स्पर्शोनी नैनी कर सावध केला महाराजा. मग कामनेचा पूर्वनी हेत मस्तकी ठेवला वरद हस्त म्हणे बारे योजिला अर्थ सिद्धी पावसी येणे तू. ऐसे बोलोनी आदित्य गेला तेने काचकुपिका भरोनी व्हायला पुन्हा मार्तंड पर्वती आला योनी नमी अश्वत्थ
आदित्य नामे करुणी चिंतन, आदित्य तेथे झाला प्रसन्न. म्हणे महाराजा काय कामना, निवेदावी मजळता. निरुमणे कवित्व करीन, तया साह्य तुवा होऊन. मंत्रविद्या तव नामाने, फळासे गो महाराजा. अवश्य म्हणून तंबंजन, मंत्रविद्या साध्य करून. बांधला गेला जलजलोचन, मंत्रशक्ती कार्यार्थ. ऐसे सप्तमास येरजारा करून, देवतांची करुणी घेतले प्रसन्न. मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मूल, बंगाल देशी चालता झाला. असोयशी गोरक्ष कथा बदला आहे किम्यागार ग्रंथ. तेथे किम्यांची स्थाने सर्वता सांगितले आहेत जी. परिप्रथम अवघड करणे ते मानवातेने घडवून, ते अवतारी असती परिपूर्ण म्हणून घडले तयांची. परी सांगावया कारण सोमके गुरु शोधला ऐकतन. त्या ग्रंथाचा आश्रय पाहून नवी योगी वर्णिले ग्रंथी. तरी श्रोती तया ग्रंथात दोष न ठेवावा सर्वथा. संशय आलिया किमगार ग्रंथा विलोकावे विचक्षणी. मुळा वेगळे काही कथन येत नाही जी घडून, म्हणून सकळ संशय संडून ग्रंथ श्रवणी स्वीकारा. या परिबळीचे सर्वनी दोष दोन्ही जोका मोडील हरुष. विकल्पमती मिरवता जगास पावेल वंश बुडितो. आणि किंवाणी जाईल जणून नरकी बचेल सप्तजन्म. आणि जन्मोजन्मी शरीरे करून क्षयरोग भोगिल तो. असो आता तीर्थोपदेशी मच्छिद्र गेला बंगाल देशी. तेरे फिरत तीर्थवासी वेळा समुद्री पातला. ते देशी चंद्रगिरी ग्राम, तेथे नरसिंहाचा झाला जन्म. सुराज पिता विप्रोत्तम, कृतीदेवी कुशी झाला तो. असो तेथे जाऊनी नाथ सहज भिक्षेचे इंता गावत. तो तेथे भविष्योत्तर्गत येत काय वर्तले ते एका. तया गावी गौड ब्राह्मण स्वरूप दया तया नाम. वैशिष्ट गोत्री आचार नेम सकळ धर्म पाळितो. आधी तपन यजनिया जन स्नान संध्या माझी निपुण. तयांची कांता गुणोत्तम सरस्वती नामे मिरवत असे. सदा सुशील लावण्य काणी की नक्षत्रपाती विराजे मांडणी. वाटे काम इच्छा द्रोणी मनी तेथे येऊनी बैसला. की स्वर्गी मेघांचे मंडळ पाही तेथुनी चपळ्या उद्या आहे की अर्क होनी गृही ग्रोसावी तेज भिक्षा मागत असे. जेचे अधर पवळ देठी तुझे विजरा वरती ताटी. जैसे रत्न हेमी शेवटी स्वतःचे तगटी मिरवत असे. भाळ विशाळा सोगयांजन कुंकुम रसी शोभले गण. ता नक्षत्रे कबरी संगीन चंद्र विजयरा विराजवी. नासिक सरळाकृती ते शक्ती कारण हे मुक्ती. फक्त नळे जैसे गवस्ती नासिक पात्री विराजले. कर्णबिंदी वलयाकृती हे मुंकुटी डाळ देती. रत्न ताटके नक्षत्रपाती करू वशती पातले. असं वैसे शृंगाळ खाणी सकळ संपत्ती नटली कामनी. रूपवंती सकळ गुणी जगा माझी मिरवत असे. परी उदरी नाही संतान परम तेने अचंबळून योग काम. ना आवडे धंदा दामाश्रम विस्तावी योग बाळाचा. देव देवारे उपायानिक करती झाली कामनाधिक. पुरे अर्थकोटे उदयदायक स्वप्ना माझे आतळीना. नावडे आसन वसन गात्र विकळ मिरवती निराश गात्र. शून्यधामी चित्त पवित्र नांदणुखी नांदत असे. प्रपंच मानिती अतिहीन जैसे दीपाविण शून्य सदन. हे सकळ स्वरूपी धाराहीन परी नासिकीन वाटत असे. की व्रजा उपरी गिरे गोमट परी वस्तीस दिसे तळपट. तेथे पाहता दानवी पिष्ट कांडिती असे वाटे की तरुविण अरण्य कर्कश की सरिताविण जैसे विरस. मग ते क्षण एक पशु मात्रास भयंकर तरी वाटत असेल. की शरीरी चांगुलपण परिधानले वस्त्र आणि भूषण. परी चतुस्कंदी शवदर्शन सुगम काही वाटेना. ते शरीर घ्राणाविन आपते वर्ग आपतर्गाते वाटेहीन. तेवी जर उपचार कांते लागून संसारहीन वाटत असे. ऐसे असता भावस्थिती गृही दर्शिली योगमूर्ती. नाथमच्छिंद्र गणाप्रती अलक्ष सवाल होत असे. तर ते कांतेने पाहुणी त्याती चरणी लोटली शक भरिते. आणूनी शीघ्र वस्त्रासना ते विराजविला महाराज. आपण पैसोनी नाथा निकट सांगती योग शोक उल्लाट. हृदयवरोनी नेत्रपाठ केशांबू मिरवले. म्हणे महाराजा अनाथनाथा तुम्ही सर्व गुणी विद्येचे जाणता. तरी मम हृदय शोक सरिता नाशजळा वाहत असे. म्हणे तरी याते उपाय काही सांगा म्हणून लागते पायी. पुन्हा स्पर्शोनी मोळी प्रहारी कवण शब्दा वाढवीत असे. पुढे ठेवून भिक्षानं पुन्हा कबळी मोय चरण. आणि नेत्रागणाची वृष्टी जीवन पद्मही ते सिंचित असे. तेने मच्छिद्र चित्त सरिते मोह सराट्या वार भरते. शब्दे तो योग मिरवत होते सुख सरितेसी. म्हणे व साध्वी क्लेशवंत किमर्थ कामनी चित्त. ते मजवत की चित्तार्थ सगळा मुक्तीला हेल की. ऐसे शब्द वर्गोगमा एकोणी बोले द्विजरामा. म्हणे महाराजा योगद्रुमा संतती नाही वंशाते. तेणे वियोगे खंदिराकार जगट करीतो अति तीव्र. तेणे करुण चित्त शरीर दहा पाहावे महाराजा. ऐसे क्लेश चित्तशक्ती कथा न वसे धैर्य पाठी. दुःख गोंधळी शोकपाते नृत्यकळी कळून. तरी हा शोकवड वानळ जाळू पाहे तरी जळ. त्यात स्वामीनी होऊनी दयाळ शोकाग्नी ते विसभावे. ऐसे वत्ता वाग्भगती प्रेमावदिला नाथ चित्ती. मग आदित्य नामे मंत्रविभूती महाशक्ती निर्मित असे. नाथांकरी भस्मचिपुटी ते वीर्य करी राहटी. मग ते भस्म चुपोजेटी ते हाती ओपित असे. म्हणे वायू शुभारणी हे भस्म चिवटी करी कवळणी. हेही साहेबी आपले शयनी निशी माझी जननी आहे. म्हणशील भस्म नोय पूर्ण बसती तो हरिनारायण उद्योग करती. प्रभा मिरुबंधी त्रिजगती मोक्ष मंदुसा मिरवेल. तरी तो सहसा हळवटपणी कामदानावरी भस्मासनी. नाही पुढेल भविष्य जाणोनी चत भवानी वधविली. या भस्माचा प्रताप सिद्ध उदरी होईल जो सुत. त्या अनुग्रह देवनी स्वतः करीन सरस ब्रह्मांडी. मग तो सुत म्हणे माय सकल सिद्धींचा होईल राय. जैसा खगी नक्षत्रमय शशीनाथ मिरवेल. मग तो नमाय ब्रह्मांडवरी कीर्ती रश्मीचे तेज विवरी.
आणि वंद्य होईल चराचरी मानव दानव देवादिका. तरी माये संशय न धरता भक्षी भस्म सांडो निशिता. ऐसे सांगोनी सकळ वार्ता ना तुटे ते तुनी. यावरी बोले शुभाननी की महाराज योगधामी. तुम्ही केव्हा याला बघतो नि सुता अनुग्रह उपवाया. ना ते कोणी बोले तिथे म्हणे एक व सत्कुण सरिते. पुन्हा येऊनी देई उपदेशाते द्वादश वर्षोपराती. ऐसे वधोनी शब्द सुधाळ निघता झाला सिद्ध पाळ. तीर्थ तीर्थ उपदेशी नाना स्थळ महिला गी लंगित असे. येरीकडे भस्मचिपुटी सुदृढ बांधून ठेवली गाठी. हरुष्ण राहे पोटी सांभाळून दाटलासे. मग ती सवयची तपमिनी जाऊनी बेसे शेजार सदनी. तेथे 7-5 व्रजवासिनी येऊनी त्या स्थानी बसल्या. तो त्या जया शब्दराठी सहज बोलती प्रपंच कोटी. त्याती जया हर्षपटी कथा सांगिती आपली. म्हणे माय एका वचन चित्त क्षीण झाले सप्तती वेण. पण आज आला सर्वार्थ गणून तो श्रवणकुटी स्वीकारा. एक अकस्मात माझ्या सत्नी भोवा आला कानफळणी. कानफळी केवळ तरणी माते दिसून आला तो. मग मी त्याशी समनी भक्ती प्रसन्न केली चित्त भगवती. मग प्रसाद उपनी माझे हाती गमन करिता झाला तो. तरी तो प्रसाद भस्मचिपुटी माते दिले पत्रवृष्टी. तरी तरी सांगून गेला स्वय होती तो अक्षण करीशा नातो. तरी माय व सांगानी ती देणे वाढेल काय संगती. येरी कोणी न माने ती देणे काय होईल गे. अगे ऐसे सोंगे मैवरती किती एकठक बहु असती. नाना कवटाळे करुणी दावी ती जग बोलती ती ज्यांनी. आणि दुसरा त्यात आहे अर्थ कानफाडे कवटाळे व्यक्त. नानांपरीच्या विद्या भवतो तयापसी असती हो. काय गो सांगू शुभगात्री कानफाडे कृत्रमंत्री. जया म्हणून शुभगात्री करते कुत्रे मग ते त्या ते सवे घेऊन हिंदती वस्त्री क्षेत्र वेदनी. रात्री माझी कांता करुणी सुखशयनी भोगी तिथे. तरी दिवसा कुत्रे रात्री जाया करती त्याचे जण माया. तू कोणी कडून भ्रमात या पडली आहेस जन्नी. तरी अमासी दिसते मोकट तू शुभानंद जायती बरवट. पंधराई पन्नोनी घेतले कपट यात बरवे दिसेना. ऐसे बोल बोलता होती भयव्याघ्राची झाली वस्ती. मग ती परम भेटूनी चित्ती सन्नावृत्ती आलीसे. मग ती कवळोनी भस्मची कुटेसी येती झाली गोठ्यापासी. तेथे गोरज केरासी मिरविलीसे कर्ण. तया माझी भस्मचिपटी सांडिती झाली ते गोरटी. तया माझी हरिजटी संचार करी महाराज. जो नवनारायण कीर्तिध्वज प्रत्यक्ष विष्णू तेज पुंज. हरी ऐसे नामसाजे कीर्तिरत्ना माझारी. असो ऐसे देवराटी करुणी जाती झाली गोरटी. सदनी येऊनी प्रपंच दिटी सदा सर्वता मिरवतसे. असो ऐशी कथा अवसर पुढे निवेदू ग्रंथ सादर. तरी श्रोती शिरोग्रंथ सार पुढील अध्याय स्वीकारणे. भक्तिसारा कथार्थ ग्रंथ सुप्तिका नवरत्न युक्त. तुम्हा श्रोत्यांचे कर्णग्रीवेत भूषणा ते शृंगारू. व्यापारी निंदक खळदुर्जन असो त्यांचे कांजीपान. त्यांचे निंदे वचन ऐकून सोडू नका शिरोडोदका. धुंबिसुत मालूचे वचन नरहरी वदे जग सुगम. भावार्थ गुणी सुकुपवन माळ स्वीकारी श्रोत्यांसी. स्वस्ती श्री भक्तिकथासार समुत गोरेक्ष काय व्यगिम्यागार. सदा परिसुत भविक चतुर ते अध्याय गोड हा. अध्याय 2 श्री कृष्णार्पणमस्तु शुभम वस्तु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार द्वितीय अध्याय समाप्त.